14 एप्रिलला दिल्ली इथं भारतीय जनता पार्टीचा संकल्पपत्राची घोषणा करण्यात आली। माननीय जे.पी. नड्डा साहेबांनी या विषयाच्या अनुषंगाने प्रास्ताविक केलं आणि या समितीचे जे प्रमुख होते माननीय राजनाथ सिंगजी यांनी ह्या घोषणापत्राचं त्या ठिकाणी माहितीच तो सादर केला। मला आपल्याला आवर्जून सांगायचं आहे की हे संकल्पपत्र म्हणजे ही मोदीजींची गॅरंटी आहे। गॅरंटी आम्ही 2014 मध्ये नाही बोललो, 2019 मध्ये नाही बोललो, पण 10 वर्षामध्ये मागच्या 2 सरकारमध्ये 14 मध्ये जे संकल्पपत्र सादर केलं होतं ते 100% पूर्ण केलं, 19 मध्ये संकल्पपत्र जे सादर केलं होतं ते 100% पूर्ण केलं आणि आता 24 मध्ये जे आम्ही संकल्पपत्र देतोय या विषयाला आम्ही मोदीजींची गॅरंटी असं नाव देतोय, कारण दिलेला संकल्प आम्ही पूर्ण करणार। जो 19 पर्यंतचे आपण जर पाहिला सर्व विषय पाण्याच्या अनुषंगाने असेल, रस्त्याच्या अनुषंगाने असेल, आरोग्याच्या अनुषंगाने असतील, राम मंदिराच्या अनुषंगाने असतील, या सर्व गोष्टी पूर्ण केल्या आणि 2024 साठी भारतीय जनता पार्टीने जे संकल्पपत्र ठेवले येणाऱ्या काळामध्ये जे महत्त्वाचे घटक आहेत, तरुण आहेत, महिला आहेत, शेतकरी आहेत आणि त्याचसोबत आपली जी सांस्कृतिक जे आपलं अधिष्ठान आहे हे जपण्याचं काम या माध्यमातून केलेले आहे आणि सर्वांच्या मनातलं जे आपण युनिफॉर्म सिव्हिल कोड ज्याला आपण म्हणतो तोही त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीने त्यांच्या संकल्पपत्रामध्ये केलंय। या देशातील प्रत्येक नागरिकाला समान पद्धतीने अधिकार असेल, इन स्पाइट ऑफ एनी रिलीजन दे विल हॅव अ सेम, जे आपल्या संविधानाने अधिकार दिलेला आहे तोच संविधानाचा अधिकार हा सर्वांना समान पद्धतीने असेल, हा युनिफॉर्म सिव्हिल कोडही त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे आपल्या संकल्पपत्रात। त्यामुळे महिलांसाठी आपला महिलांचा आपल्या आज जर पाहिलं अर्थव्यवस्थेमध्येचा जो इन्व्हॉल्वमेंट आहे हा 12 ते 14%, हा इन्व्हॉल्वमेंट आपण जर वाढवला जो देश 5 जागतिक आर्थिक अर्थकारणामध्ये आपण 5 नंबरवर आहे, तो 1 नंबरवर घेऊन जायचा असेल तर महिलांचं इन्व्हॉल्वमेंट अर्थकारणामध्ये वाढवायला पाहिजे। 1 कोटीपेक्षा अधिक महिलांना लखपती बनवण्याचा संकल्प हा आपल्या संकल्पपत्रामध्ये। त्याचसोबत महिलांना स्टार्टअप्स असतील, तरुणांसाठी स्टार्टअप्स असतील, तरुणांना रोजगार मिळवण्यासाठी स्टार्टअप धोरणाला अधिक चालना देण्याचं काम याच्यामध्ये देण्यात आलेलं आहे। शेतकऱ्यांसाठी आज जर पाहिलं आजच्या काळामध्ये बदलत्या वातावरणामध्ये जे क्लायमेटिकल चेंज जर पाहिलं गेलं तर टेक्नॉलॉजीचा वापर शेतीमध्ये कसा करता येईल, पाण्याचा वॉटर मॅनेजमेंटचा हा विषय आजपर्यंत कधी शेतीशी जोडला नव्हता, तर या संकल्पपत्रामध्ये येणाऱ्या काळामध्ये शेतीशी वॉटर मॅनेजमेंटचा विषय जोडण्यात आलेला आहे आणि टेक्नॉलॉजीचा वापर शेतीमध्ये कसा आपल्याला करता येईल असाही याच्यामध्ये। त्यामुळे एक मोदीजींची गॅरंटी समाजातल्या सर्वसामान्य शेवटच्या घटकापर्यंत न्याय देण्याचं काम या संकल्पपत्राच्या माध्यमातून करण्यात आले।